बसा खाली खाली बसा बसते खाली बस खाली बस खाली बस पाना खाली बस ठेव खाली ठेव आता खुशमी त्याचं श्वानचं पिल्लू घ्यायचं झालं ते कुठं शोधावं आणि बघावं कसं ते त्याची ओळख काय अशी. आता मगाशी आपली चर्चा झाल्याप्रमाणे ही एकतर सहजासहजी भेटत नाहीत आणि भेटली तर त्यात परत भरपूर क्रॉसिंग आणि वेगळेच प्रकार चालू आहेत समजा. तर घेताना सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही प्रकार म्हणजे ब्रीडरची निवड कुणाकडून घेता हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर त्यात मी असं म्हणेन की जे वारसा हक्कानं जे म्हणजे जनरेशन बाय जनरेशन पिढीजात जे ब्रीडिंग करतायत जे त्यांच्याकडे श्वानाचे 1-2 पिढ्या बघायला आहेत मादी साईडनं असू दे बापाच्या आई पिल्लाच्या आईच्या साईडनं असू दे बापाच्या साईडनं असू दे त्यांची तुम्ही त्यांना प्राधान्य द्या. त्यांच्याकडून शक्यतो पिल्लू घ्या. ते पिल्लू प्युअर आहे का नाही हे पहिलं सगळ्यात महत्त्वाचं. कारवान असू दे किंवा पश्मी असू दे कारण ह्याच्यात फसवणूक बरेच प्रमाणात लोक करतायत सध्या. शक्यतो पिल्लू घेताना त्या पिल्लू घेताना त्याच्या आई आणि पिल्लू आणि आई बापाचे फोटो मेटिंगचे हे बघूनच लोकांनी घेतलं पाहिजे. बाप शक्यतो बघता आला प्रत्यक्ष तरी बघितलं पाहिजे. मेन त्या दोघांचे स्वभाव बघितले पाहिजेत की आईचा स्वभाव तुम्हाला म्हणणार पटण्यासारखा आहे का बापाचा स्वभाव त्याच्या पटण्यासारखा आहे का. त्या ब्रीडरला तुम्ही प्रश्न विचारले पाहिजेत की हे तुम्ही ब्रीडिंग कशासाठी केलं. शक्यतो जो ब्रीडर आहे किंवा म्हणजे ज्याच्या घरी पिल्ले आहेत तो त्यातून एक पिल्लू ठेवणार असेल घरी तर त्याचा काहीतरी चांगला उद्देश असतो. अन्यथा ते विक्रीसाठीच केलेलं ब्रीडिंग ते काहीही ब्रीडिंग असू शकतं. तर त्याला तुम्ही प्राधान्य द्या की जो घरी ठेवणार आहे त्यातलीच पिल्लं तुम्ही घ्या शक्यतो. दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पिल्लू बघायला गेल्यावर त्याचे पाय आणि स्किन ह्याला खूप महत्त्व आहे. आता नवीन काय होतं आहे कारवांमध्ये ते एक अशी लाईनेज सक्रिय झाली नुसती विक्रीसाठी काढलेली की त्यांचे पायच व्यवस्थित नाही आहे. त्यांच्यात आर्थरायटिस म्हणजे संधिवात सारखे प्रॉब्लेम येत आहेत. एकदम पाय हे सरळ हिथून ह्याला अँग्युलेशन म्हणतो आपण. हे जे दिसते ह्याच्या अँगल वेगवेगळे येतात ह्याला अँग्युलेशन मागच्या पायाचे हे लवान ज्याला म्हणतो मराठीत आपण हे. तर हे अँग्युलेशन आई बापाचं दोन्हीचं पण व्यवस्थित आहे का नाही. पाय सरळ नाही येत ना पाय कमकुवत नाही येत ना वाकडे तिकडे नाही येत ना हे पहिलं बघितलं पाहिजे. जर वाकडे तिकडे असतील तर ते काय ॲक्सिडेंटली झालेत का त्याच्या आनुवंशिकतेचे तसं ते पण लोकांनी बघितलं पाहिजे. पाय तुम्हाला जर हार्ड वातावरणात पिल्लू ठेवायचं असेल कुत्रा ठेवायचा असेल तुमच्या इथं तापमान जास्त जाते किंवा वातावरणाचे चेंजेस भरपूर होत आहेत तर त्याच्या नाका शक्यतो काळ्या असावेत. ह्यातच म्हणजे नाक पिल्लाचे तळवे हे कंपल्सरी काळेच पाहिजेत. ह्याच्यात दुसरं कधी पिल्लाचं नाक आणि पायाचे तळवे हे कधीच लाल गुलाबी दूर अशा कलरचे नसावेत. नाक्या शक्यतो काळ्याच असावेत. थोडक्यात असं तुम्हाला सांगायचं की पाय असे जे आहेत ते असे सरळ नसावेत आणि नक्याचे आहेत ते एकदम काळ्या हवेत आणि जे नक्याच्या खाली जर तुम्ही पंजे बघितले ते पंजे पण ब्लॅक हवेत रेड वगैरे काही नसावेत. तर पिल्लू घेताना हे प्रथमतः बघितलं पाहिजे. दुसरी गोष्ट स्किन म्हणजे त्वचा कातन आपण मराठीत त्याला कातन म्हणतो गावठी भाषेत. ही कातन पिल्लाची वाघ काळी हे काळ्या कातीचं किंवा डार्क कलरचे एकसारख्या कातीचं त्याच्या आई बापाची पण म्हणजे स्किन बघितली पाहिजे. कारण पांढऱ्या गुलाबी कातीच्या किंवा पांढऱ्या अशा अल्बिनो टाईप त्या कातीच्या कुत्र्याला काय स्किन इन्फेक्शन होणार आणि त्याचं टेम्परामेंट पण व्यवस्थित नसतं. माइंड पण त्या कुत्र्याचं कधी व्यवस्थित राहत नाही असा माझा वैयक्तिक अनुभव आहे. आणि त्याला स्किनचे प्रॉब्लेम आजारी पडायचं प्रमाण जास्त असतं. पिल्लाची स्किन ह्याला पण खूप महत्त्व आहे. त्याच्या आईची पण स्किन बघितली पाहिजे. त्या पिल्लाची स्किन बघा पूर्ण एकसारखी आणि काळ्या कलरची स्किन आहे. हे असले जर तुम्हाला हार्ड वातावरणात म्हणजे तुमच्या इथं टेम्परेचर जास्त जाते उन्हाळ्यात 40 डिग्री वगैरे जाते तर अशा स्किनच्या पिल्लांना प्रेफरन्स द्या. लाल असं गुलाबी कलरच्या किंवा टिपका असलेल्या स्किनचे पिल्लाला शक्यतो प्राधान्य देऊ नका तुम्ही. जर घरात ठेवायचं तुम्हाला तर हरकत नाही कसं पण घेतलं तरी. दुसरी गोष्ट म्हणजे पिल्लाचा बांधा आणि आनुवंशिकतेला पण खूप महत्त्व आहे. त्या पिल्लाचे आईबाप हे आई वडिलात काही रिलेशन नाही आहे ना त्या ब्रीडरने चांगलं ब्रीडिंग केले ना लांबच्या
दोन्हीमध्ये काही नातं नाही आहे हे पण चेक करणं खूप महत्त्वाचं आहे. बऱ्याच वेळा पैशाच्या साठी किंवा अजाणतेपणामुळे काय झाले आता एकाच खोपतली 2 पिल्लं सख्खे जोड ठेवायचा म्हणून सख्खे बहीण भाऊ नेऊन त्यांचं ब्रीडिंग होते. ते आईबाप असतात ते सख्खे बहीण भाऊ असतात. ते इनब्रीडिंगमधून आलेल्या पिल्लांचे म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती म्हणा किंवा माइंडसेट त्यांचा स्वभाव म्हणा तेवढा परफेक्ट नसतो आणि त्यांना म्हणजे काय म्हणतो आपण त्याला मरणाचा अचानक हार्ट अटॅक येऊन मरणे किंवा असले पण प्रकार कधी कधी होऊ शकतात इनब्रीडिंग मधल्या पिल्लांचे. किंवा तोंडामध्ये किंवा डोळे असे हवेत. आता ह्या पिल्लाचं वैशिष्ट्य मी सांगितली तशी म्हणल्याप्रमाणे ह्याचं फेसिंग एकदम नाजूक आहे, एकदम नारळासारखे हे वर दिसते तुम्हाला किंवा कान एकदम लांब आहेत, फर भरपूर येणार, पायाच्या नक्या काळ्यात, पाय एकदम मजबूत आहेत. काय काय पिल्ला आपण बघितली त्यांचं जे नाकाच्या वरती जो असतो ना तिथं असं रेड असतात, तर ते ती आपण प्रिफर करावं का की रेड? नाकाच्या वर थोडंफार रेड असलं कधीतरी त्याला गाजरी म्हणतात जुन्या लोकांच्या भाषेत, ते चालू शकेल. पण स्किन बाकीची स्किन पण त्याला एकसारखी पाहिजे ठराविक. आणि नाक हे कंपल्सरी कुठल्याही पिल्लाचं घ्या, कारवान घ्या, पश्मी घ्या, पिल्लाचं एक कंपल्सरी नाक आणि पायाचे तळवे हे जे म्हणतो पायाचे तळवे जे दिसतात हे काळेच पाहिजेत, हे वेगळ्या कलरचे कधीच नसून आहेत. गुलाबी कलरचे वगैरे असले तर त्याला प्रॉब्लेम येणार असते पिल्लाला कायम किंवा. ओके. आणि दुसरी गोष्ट एक अशी आमच्या ऐकण्यात आलेली आहे की जर 18 नक्क्याचं किंवा 21 नक्क्याचं कुत्रा असावं ते चांगलं असतं, तर त्याच्यामध्ये काय तुम्ही सांगू शकाल? कुत्र्यात मी 21 नक्या तर मी तर माझ्या ब्रिडिंगमध्ये कधीच नाही बघितला. कुत्र्यात ह्या कायम 18च नक्या असतात. कधी कधी काय होतं थोडं आपल्या जुन्या लाईनमध्ये मागच्या पायाला ड्यूक्लॉज म्हणतो आम्ही, म्हणजे मागच्या पायाला साईडच्या नक्या जशा पुढच्या पायाला ह्या नक्या आहेत तशा मागच्या पायाला पण येतात, त्याला ड्यूक्लॉज म्हणतात. ते जे डॉग शो असतात त्यात ते फॉल्ट म्हणतात, पण काय काय कुत्र्यात ते येतात ड्यूक्लॉज. मग ते त्या मागच्या 2 नक्या ॲड करून ती जास्तीत जास्त 20 होतात, पण 21 नक्या कधीच नसतात कुत्र्याला. ओके. म्हणजे थोडक्यात जर एखादं जर मी असं पिल्लो वगैरे घेण्यासाठी जर गेलो तर तिथे जर ते मागच्या साईडला जर असे नक्की एक्स्ट्रा असतील तर ते पिल्लू घ्यावं का? घ्यावं. तुम्हाला जर डॉग शोचं वगैरे काही इंटेन्शन नसेल तुमचं तरी ते घ्यावं, काय त्याला काही म्हणजे प्रॉब्लेम येत नाही त्याला. थोडक्यात हे जर मागच्या नक्की असतील तर डॉग शो मध्ये त्यांना प्रिफर केलं जात नाही. ड्यूक्लॉज जरा ते पण म्हणजे आपले इथे जे लोकल कृषी प्रदर्शनात जे डॉग शो होतात त्यात त्याला काहीच फरक पडत नाही, पण जे केनेल क्लब ऑफ इंडियाचे डॉग शो होतात त्यात थोडासा जरा त्यांना निगेटिव्ह पॉईंट म्हणतात. काही जर पिल्ला अशी बघत नसतील की त्यांचे डोळे घारे वगैरे असतात तर त्याच्यामध्ये काय? डोळे पण असू दे काळे, पण डोळ्याच्या कडाला हे काजळ जे आहे, डोळे हे ब्लॅक कलर, डोळ्याच्या कडेने जे ब्लॅक आहे स्किनच म्हणजे अख्खी कुत्र्याची कातन आम्ही म्हणतो ती कंपल्सरी काळ्यात कलरची पाहिजे. ही जर इथंच जर गुलाबी वगैरे असलं तर मग डोळ्याची पडणे, डोळ्यात काहीतरी आणणे हे प्रकार होतातच. उन्हाला जास्त गुलाबी स्किनच्या कुत्र्यांना ऊन जास्त सहन होत नाही, ते अल्बिनो प्रकारात जातात किंवा दुसरं पण काय म्हणत असतील त्याला. ओके. आणि जर तुम्ही बघितलं शेपूट पाहताना कसं शेपूट पाहावं? शेपूटचं काय नसतं आता ते शक्यतो हे जे जॉईंट आहेत इथपर्यंत असावं, ह्याच्यापेक्षा लांब थोडंसं असलं तरी काय चालू किंवा थोडंसं कमी असलं तरी काय हरकत नाही, पण शक्यतो इथपर्यंत असावं शेपूट. हे जे जॉईंट आहे पिल्लू असं गोल शेपटीचं नसावं कधी, असं रिंग करतात काय काय शेपूट, ते क्रॉस असण्याची शक्यता आहे, म्हणजे गावठी क्रॉस असण्याची शक्यता आहे ती पिल्लं. ही अशी समजा तर मी करून दाखवतो, ही अशी गोल रिंग असलेली पिल्लं ही गावठी क्रॉस असण्याची शक्यता आहे, म्हणजे असतंच. म्हणजे जर पश्चिमी श्वानचं पिल्लू घ्यायचं झालं तर त्यासाठी पहिल्यांदा आपण त्याचे आई वडील कोणते आहेत? आई वडील, त्याचा ब्रीडर म्हणजे ते ज्याच्याकडे आहे त्याने त्या ब्रीडरला प्रश्न तुम्ही विचारले पाहिजेत की त्याने काय हेतून ब्रीडिंग केले, त्याचा स्वभाव त्यानं बघितलाय का, त्याच्या आईचा स्वभाव कसा होता, बापाचा स्वभाव कसा होता, ते तुम्हाला कशासाठी पाहिजे, राखणीसाठी पाहिजे, गार्डिंगसाठी पाहिजे किंवा पाळण्यासाठी पाहिजे, कशासाठी पाहिजे हे खूप महत्त्व आहे. जर तुम्हाला घरात श्वान ठेवायचं आहे आणि तुम्ही जर आपली मागाशी फिमेल दाखवली तिच्या लाईनचं श्वान घेतलं तर तुम्ही घरात नाही ठेवू शकत, कारण ते अति चिडचिडे होणार, अति ॲग्रेसिव्ह होणार किंवा दुसऱ्या पर्पजसाठी म्हणजे घ्यायचं झालं तर ते सगळं तुम्ही मागच्या 2-3 जनरेशनचा अभ्यास करून, मागच्या 2-3 त्या पिल्लाच्या आई वडील, आजी आजोबा, पंजोबा यांचा अभ्यास करून तुम्ही ते पिल्लू घेतलं पाहिजे. कारण पिल्लू घेणं श्वानाचं एक 10 ते 12 वर्षाची कमीत कमी किंवा ह्या पश्मी श्वानाच्या बाबतीत पश्मी कारवांच्या बाबतीत 15 वर्षाची कमिटमेंट आहे कमीत कमी. ते श्वान इझिली 15 वर्ष तुम्ही व्यवस्थित सांभाळत तर जगतोच, तर ते 15 वर्षासाठी तुम्ही 1-2 महिने घालवले पाहिजेत शोधायलाच. ब्रीडर चांगला निवडला पाहिजे. चांगले जुने ब्रीडर आज पिल्लं जात नाहीत म्हणून मागे पडतायत आणि नवीनच एजंट जे तयार झालेत अक्षर पिल्लं सप्लायर
त्यांच्याकडूनच लोक जास्त पिल्लं घेतात. तर तो ब्रीडरच असावा शक्यतो. आई आणि आईसकट पिल्लं बघूनच घ्यावं. कमीत कमी 25 दिवसाचं पिल्लू असावं घेताना. दुसरी गोष्ट म्हणजे पिल्लाने आईचं दूध व्यवस्थित पिलं पाहिजे 25 दिवस. अजून आई त्याची व्यवस्थित पाहिजे. आता जर बघितलं पश्चिमीमध्ये जर नर आणि मादी याच्यामध्ये असं स्वाभाविक वेगवेगळे गुण आहेत का? दोघं पण असं स्वभावाने असे हे असतात, सारखेच असतात काय? असं तुम्हाला काय जाणवलं? माझा वैयक्तिक अभ्यास म्हणलं तर माद्या ह्या नरापेक्षा किंचित हुशार असतात. हुशार म्हणण्यापेक्षा जास्त शांत एकाग्र येतात. नराचं तसं तेवढा एकाग्र नसतो, म्हणजे एका जागेवर चंचलपणा जास्त असतो नरात 2-3 वर्षाचा होतोपर्यंत. आणि तुमच्या इथे जर गावठी श्वान जास्त असतील तर ती त्यांच्या मागं फिरण्याचं प्रमाण पण नराचं कधी कधी दुसऱ्या गावठीतल्या फिमेल हिटवर आलं वगैरे तर त्याचं कधी कधी तसे प्रकार होऊ शकतात. म्हणजे तुम्ही मादी प्रिफर करता हो त्याच्यापेक्षा. आणि जर तुम्ही बघितलं तर मादीचा गुण हा शांत असतो आणि नर थोडासा ऍग्रेसिव्ह. शांत म्हणण्यापेक्षा एकाग्रपणा जास्त असतो, कॉन्सन्ट्रेशन मादीचं जास्त असतं मार्कावर. जर असं घरी जर पाळायची झाली तर तुमच्या म्हणण्यावरून असं मला वाटतं की मादी घरी असावी. आणि जर तुम्हाला असं कुठं जर आपल्या घराचं राखण करायचं झालं काय झालं तर तुम्ही पश्मिनावर प्रिफर करावा असं थोडक्यात तुमचं म्हणणं आहे, बरोबर? हो, पश्मी असू दे कारवान असू दे दोन्ही एकसारख्याच ब्रीड आहेत, त्याचं काय नाही. पश्मीला फक्त केस असतात आणि पश्मीची प्युरिटी बऱ्यापैकी टिकून आहे. कारवानचं तसं आता जर चांगला ब्रीडर नसला तर माती मारण्याचेच प्रकार जास्त होत आहेत. ओके, ठीक आहे. जर आता आपल्याला राजूजींनी ही माहिती सांगितली की जर तुम्ही कारवान श्वान किंवा पश्मी श्वान घ्यायला गेला त्याच्यामध्ये कोणकोणते गुण असावेत व त्याची जे आहे कातडी कशी असावी, नखे कसे असावेत, डोळे कसे असावेत, त्याचे शेपूट कसं आहे याची पूर्णपणे मित्रांनो तुम्हाला राजूजींनी माहिती दिलेली आहे. त्याच्यावरून तुम्ही एखादा श्वान तुम्ही ओळखू शकता आणि तो घेऊ शकता. धन्यवाद.